अतिशय उपयोगी 22 किचन टिप्स। 1. पुरी छान टम्म फुगून खुसखुशीत हवी असेल तर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये 2 चमचा मैदा, 2 चमचा रवा, 1 चमचा तेल घालून मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे, म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप बिघडत नाही आणि छान फुलते. 2. रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच बनवायची असेल तर भाजी बनवताना त्यामध्ये थोडे बीटरूट उकडून घाला, यामुळे भाजीला चांगला रंग येतो व टेस्टसुद्धा चेंज होत नाही. 3. दही वडे बनवण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो, पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टसर राहतात. वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यानंतर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून चांगले फेटून घ्यावे, यामुळे वडे छान सॉफ्ट बनतील. 4. साबुदाणा खीर बनवताना आपण साबुदाणा भिजवून दुधात घालतो. अगोदर दूध गरम करून घ्या आणि भांड्यात थोडे तूप घालून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये उकळलेले दूध आणि साखर घालून परत उकळी काढावी. खीर मस्त होईल. 5. आपण इडलीचे पीठ तयार करतो त्यापासून इडली, डोसा, उत्तप्पा बनवतो. मग पीठ उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो. मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये थोडे नारळाचे ताजे दूध काढून मिक्स करावे. डोसा अगदी मस्त चविष्ट होतो. 6. राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा, यामुळे राजमा मसाला छान टेस्टी बनतो आणि ग्रेव्हीसुद्धा घट्टसर होते. 7. तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घालावा, छान घट्टसर होते व टेस्टसुद्धा छान लागते. 8. कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने पाणी सुटते, तर अशी कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे, म्हणजे दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल. 9. कॉफी बनवताना आपण जायफळ पावडर वापरतो, पण प्रत्येक वेळेस जायफळ उगाळत बसण्यामध्ये वेळ वाया जातो. तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्यामध्ये जायफळ पावडर बनवून मिक्स करून ठेवा. 10. मुळा किसून झाल्यावर त्याला पाणी सुटते, ते पाणी फेकून न देता ते आमटीमध्ये घालावे. आमटी चवीला छान लागते. शिवाय मुळ्याचे सुटलेले पाणी गुणकारी सुद्धा असते. 11. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट होतात. हरभरा डाळ, शेंगदाणे उन्हाळ्यात वाळवून डब्यात भरून ठेवावे, खराब होणार नाहीत. 12. प्लास्टिक भांड्यावरील किंवा कपबशीवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावेत. त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे. 13. फ्रूट सॅलड, दूध किंवा अन्य कोणतंही सरबत यामध्ये मध टाकल्यास चव चांगली लागते व शक्तिवर्धक होते. 14. ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा भाजताना त्यात अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होत असल्यामुळे ग्रेव्हीला चांगला कलर आणि चव देखील येईल. 15. पुऱ्या तळण्याआधी पुऱ्या लाटून 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने तळताना त्या जास्त तेल शोषून घेणार नाहीत. 16. भरितासाठी वांगे भाजल्यावर 5-10 मिनिटे पातेल्यात झाकण लावून ठेवावे, नंतर सरळ देठाला धरून नळाखाली धरावे, एकदम साफ होते. 17. पुरण पातळ झाले असेल तर थोडा खाण्याचा सोडा टाकून परत शिजवावे, पुरण घट्ट तयार होते. 18. हिरव्या पालेभाज्या साफ करून पेपरमध्ये व्रॅप करून प्लास्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. 8 ते 10 दिवस छान राहतात. 19. दही आंबट झाले तर त्यात अर्धा ग्लास पाणी घालावं आणि नंतर वर आलेलं पाणी काढून टाकावं. दह्याचा आंबटपणा कमी होतो. 20. पुदिना जास्त आणला की खराब होतो. तो खराब होऊ नये म्हणून वाळवून ठेवा, मग तो तुम्ही आयत्या वेळी कधीही वापरू शकता. 21. कडधान्य, डाळी वर्षभर साठवून ठेवायचे असल्यास ते खराब होऊ नये म्हणून त्यात तमालपत्र टाकून ठेवावे. 22. आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे राहते. कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे, यामुळे आले खराब होत नाहीत. तर या महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.